शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे असे काहीतरी कॉर्पोरेटिव्ह ॲक्शन ज्याचा इम्पॅक्ट त्या शेअरवरती कशाप्रकारे होऊ शकतो आणि कोणती ती कॉर्पोरेटिव्ह ॲक्शन आहे, ज्या शेअर होल्डरला त्याच्यामध्ये चांगली लॉटरी लागल्यागत लागू शकते. त्या गोष्टी आहेत आणि त्या शेअरचे प्राइस कशाप्रकारे रिएक्ट करू शकते. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्याच्या आधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण तुम्ही ऑलचं बटनला प्रेस केला म्हणजे की येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊ शकते. तर आपण स्टार्ट करू. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडीशी न्यूज चेकआउट करूया. कोणती ती न्यूज आहे? जर का आपण न्यूजवरती आलो तर बजाज फायनान्सचा शेअर आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर बजाज फायनान्सचा जो शेअर आहे ह्याच्यामध्ये काय आहे की तो शेअर अल्मोस्ट जर का आपण बघायला गेलो कालच्या परवाच्या फ्रायडेच्या सेशनला अल्मोस्ट 4% अपसाइड गेला होता आणि त्याची जी अनाउन्समेंट आहे म्हणजे का त्याच्यामध्ये अपसाइड मोमेंटम आली? बिकॉज त्याच्यामध्ये 1:2 चा त्यांनी कंपनीनं काय केला होता? त्यांनी स्प्लिट अनाउन्स केलाय आणि त्यानंतरनं बोनस पण अनाउन्स केलाय 4:1 चा. ओके. थोडक्यामध्ये जर का आपण बघायला गेलो हा काय प्रकार आहे? तर त्याच्यामध्ये जर का आपण थोडक्यात बघायला गेलो तर बोनस म्हणजे काय किंवा स्प्लिट म्हणजे काय? तर ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्यासाठी तर नो प्रॉब्लेम. बट ज्यांना ह्यातली जास्त आयडिया नाहीये, तर त्यांच्यासाठी एकदा होऊन जाऊ द्या. जर का आपण बघायला गेलो स्प्लिट. ओके. पहिल्यांदा आपण काय करूया स्प्लिटबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. तर स्प्लिट म्हणजे काय असतं? जनरली एका शेअरची प्राइस आपण अझ्युम करूया की ₹1000 एका शेअरची प्राइस आहे. ओके. तर एका शेअरची प्राइस ज्यावेळी ₹1000 असते आणि त्याचं जर का त्याची जर का फेस व्हॅल्यू जी असते प्रत्येक शेअरची एक वेगवेगळी फेस व्हॅल्यू असते. त्याची फेस व्हॅल्यू आपण असं अझ्युम करूया की 10 फेस व्हॅल्यू आहे. मग कंपनी सपोज काहीतरी डिव्हिडंड द्यायला इयरली सपोज कंपनी काहीतरी ₹20 पर शेअर डिव्हिडंड देत असेल, तर ज्यावेळी ₹1000 चा शेअरची प्राइस आहे, त्या शेअरच्या प्राइसला ज्यावेळी शेअर कंपनीची फेस व्हॅल्यू ₹10 आहे, तर त्या टाईमला डिव्हिडंड त्यांना ₹20 चा येतोय. आता काय होणार आहे, की ₹1000 हा काही जणांना खूप महाग असतंय, काही जणांना स्वस्त असतंय. म्हणजे जेवढं त्या प्राइसला कमी करतील, तेवढं त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त येते. म्हणजे नंबर ऑफ बायर, सेलर हे वाढतात. त्याच्यामुळे काय होतंय, कंपनीला असं वाटतंय, की जर का आपण ह्या शेअरच्या प्राइसला कट केलं, शेअरच्या प्राइसला आपण रिड्यूस केलं, तर मे बी ह्याच्यामध्ये थोडंसं व्हॉल्यूम वाढेल, थोडंसं लिक्विडिटी वाढेल. तर त्यासाठी कंपनीकडे 2 मेथड असतात. एक असतं स्प्लिट करून त्या शेअरच्या प्राइसला कमी करायचं आणि सेकंड मेथड असते, की बोनस द्यायचा आणि त्या शेअरच्या प्राइसला कमी करायचं. तर पहिल्यांदा आपण डिस्कशन करतोय स्प्लिटबद्दल. तर स्प्लिटबद्दल बोलायला गेलो, तर स्प्लिटमध्ये कंपनी काय करते, त्याची जी फेस व्हॅल्यू आहे, या फेस व्हॅल्यूला थोडंसं त्याच्यामध्ये काय करते, चेंजेस करते. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी ₹10 ची फेस व्हॅल्यू आहे, तर त्यांनी 1 चे 10 पार्ट करतील किंवा 5 चे 2 पार्ट करतील. 5-1, 5-1 ओके. किंवा ह्याच्यामध्ये 1-1-1 असे 10 वेळा करतील. ओके. असे 10 वेळा करतील किंवा 2 चे 5 वेळा पार्ट करतील. म्हणजे हा पण एक टाइप ऑफ स्प्लिटच आहे. ओके. तर स्प्लिटमध्ये वेगवेगळे पार्ट असतात. आता कंपनी सपोज असं डिसाईड करते, की कंपनी डिसाईड करते 1:2. 1:2 चा अर्थ काय आहे, की सपोज त्या बजाज फायनान्स आता बघायला पाहिजे बजाज फायनान्सचा फेस व्हॅल्यू काय आहे. बट एक्झाम्पल असं आपण अझ्युम करूया, की इमॅजिन करूया, की एखादा XYZ शेअर आहे. त्याची फेस व्हॅल्यू पहिला ₹10 होती. आता 1:2 ला त्यांनी काय करतात स्प्लिट करतात. 1:2 ला जर का त्यांना स्प्लिट करायचं असेल, तर त्यानंतरनं त्याची जी फेस व्हॅल्यू आहे, ती पूर्वी ₹10 असताना शेअरची प्राइस होती ₹1000. तर काय करतील त्याची ₹10 ची जी प्राइस आहे, ही 5 अधिक 5 हे पण 10च आन्सर येते. तर त्यांनी काय केलं फेस व्हॅल्यूला स्प्लिट केले म्हणजे कट केले 2 पार्टमध्ये. तसंच ह्या शेअरच्या प्राइसला पण त्यांना काय करणार, ही जी शेअरची प्राइस आहे, ही पण 500 आणि 500 ला ऑटोमॅटिकली काय होणार स्प्लिट होणार आणि हे कधी होते रेकॉर्ड डेटला होत असते. तर रेकॉर्ड डेटला हे ज्यावेळी स्प्लिट होईल, त्याचा अर्थ काय होणार आहे, की पूर्वी जो शेअर ₹1000 चा होता, तो डायरेक्टली ₹500 ला येणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ बायर, सेलर ॲड होतील आणि जेणेकरून ओव्हरऑल ॲज अ लाँग रन कंपनी चांगल्या रेटला किंवा कंपनीचा जो अपट्रेंड असेल किंवा जो कंपनीचा जो पण ट्रेंड असेल, कंपनीला वाटत असेल, की याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त आली, नंबर ऑफ बायर, सेलर वाढतील आणि प्राइसमध्ये इम्पॅक्ट होऊ शकतोय. तर ते प्रकारे ह्याच्यामध्ये कंपनी डिसाईड करत असते. तर 1:2 म्हणजे काय असते, की पूर्वी त्यांनी काय करतात, एक शेअरचे 2 तुकडे करतात, पण ॲक्चुअली तो शेअर तुम्हाला फक्त एक एक्स्ट्रा म्हणजे प्राइसमध्ये ते काय झाला, कमी झाला. बट फेस व्हॅल्यूमध्ये ते काय झालं, चेंजेस झाला. बट ॲज अ डिव्हिडंड ज्यावेळी डिव्हिडंड भेटतो ना, त्यावेळी ह्याच्यामध्ये जास्त बेनिफिट नाही होत. बिकॉज पूर्वी ₹20 डिव्हिडंड येत होता, पण फेस व्हॅल्यू ₹10 होती. आता फेस व्हॅल्यू ₹5 जर का झाली, तर हा जो ₹20 चा डिव्हिडंड आहे, हा मे बी ₹10 पण येऊ शकतो. म्हणजे डिव्हिडंड जो येणार आहे, तो आपल्याला फेस व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ओके. ना की त्याच्या म्हणजे स्प्लिटवरती म्हणजे स्प्लिट झाला 2 शेअर आले, मग डिव्हिडंड पण वाढणार. तर आन्सर नो डिव्हिडंड नाही वाढत आहे.
फेस स्प्लिट ज्यावेळी होणार त्यावेळी डिव्हिडंड वाढणार नाही. त्या टाईमला फक्त फेस व्हॅल्यूमध्ये चेंजेस होतील आणि फेस व्हॅल्यूमध्ये चेंजेस झाल्यामुळं डिव्हिडंडमध्ये फरक येऊ शकतो. ओके. म्हणजे कमी रुपये त्याचा डिव्हिडंड येऊ शकतो. जास्त होणार नाही. आता बोनस हा काय प्रकार आहे? तर बोनस म्हणजे काय असते? तर बोनसमध्ये कंपनी काय करते, जो पूर्वीचा फेस व्हॅल्यू आहे, म्हणजे सपोज इमॅजिन करूया की पूर्वी ₹5 फेस व्हॅल्यू आहे. तर ह्याच्यामध्ये काय होते, की फेस व्हॅल्यूला फेस व्हॅल्यू एक्स्ट्रा भेटते. म्हणजे काय, की सपोज ₹1000 चा शेअर आहे, ओके. आणि कंपनी डिसाईड केली 1:1 त्यांनी काय करणार आहेत, बोनस अनाउन्स केला. म्हणजे काय, की पूर्वी ₹1000 चा शेअरची प्राईस असं नाही होणार 1000 अधिक 1000 असं नाही होणार. ₹500 चा एक शेअर येईल आणि ₹500 चा एक शेअर म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं रिडक्शन केलं, प्राईस रिडक्शन केली, प्राईसमध्ये कमी केले आणि सोबत फेस व्हॅल्यू ते जी चेंज होणार नाही, फेस व्हॅल्यू ॲज इट इज राहते. ह्याचा फायदा कुठं होतो? बोनस डिव्हिडंडला होतो. बिकॉज पूर्वी जर का ₹20 डिव्हिडंड येत असेल, तर नेक्स्ट टाईमला परत ₹20 बिकॉज फेस व्हॅल्यू ह्याच्यामध्ये काय झाली, चेंजेस झाले. फेस व्हॅल्यूमध्ये काही चेंजेस नाही झाले. ₹10-10 चेच त्याच्यामध्ये डायरेक्टली पार्ट पडलेत. त्याच्यामुळे फेस व्हॅल्यू नो चेंज. ओके. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जो बोनस येणार आहे, तो बोनस तुम्हाला एक्स्ट्रा येऊ शकतोय. ओके. कारण की नंबर ऑफ शेअर वाढले. 1 शेअरच्या जागी 2 शेअर झाले. आता बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये काय होतंय, इमॅजिन करूया की बजाज फायनान्सचा जो शेअर आहे, तो सपोज 10,000 च्या आसपास सपोज असं आहे, आपण असं इमॅजिन करूया. ओके. कमी आहे. 9,000 समथिंग काहीतरी शेअर आहे. बट 10,000 च्या आसपास आहे असं आपण इमॅजिन केलं. तर पहिला त्यांनी काय केलं, पहिला त्यांनी 1:2 चा स्प्लिट अनाउन्स केला. म्हणजे ज्यांच्याकडे 1 शेअर आहे, ओके. 1 शेअर ज्यांच्याकडे आहे, त्यांना 1 अधिक 1 एक्स्ट्रा 1 येणार. म्हणजे टोटल त्यांचे शेअर किती झाले? टोटल त्यांचे शेअर झाले ह्याच्यामध्ये 2 शेअर झाले. ओके. त्यानंतरनं त्यांनी बोनस अनाउन्स केला. ओके. त्यानंतर त्यांनी बोनस अनाउन्स केला, जो की 4:1 आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 1 शेअर असेल, त्यांना 4 फ्री शेअर भेटणार. ओके. 4 फ्री शेअर भेटणार. मग पहिला ह्याच्याकडे ज्याच्या आधी काय झालं, पहिल्यांदा स्प्लिट केलाय. त्यानंतर परत त्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट म्हणजे बोनस पण दिलाय. मग एक ज्यावेळी शेअर होता, त्यानंतर स्प्लिट नंतर ते 2 शेअर झाले आणि हे 2 शेअर आणि 1 शेअरला 4 शेअर फ्री म्हणजे 2 शेअरला किती होणार? 8 होणार. म्हणजे म्हणजे 2 शेअरला किती होणार? 8 होणार. म्हणजे हे 8 शेअर अधिक हे 2 शेअर म्हणजे टोटल किती होणार? 10 शेअर होणार. मग जर का सपोज ₹10,000 ची शेअरची प्राईस जर का इमॅजिन जर का त्या दिवशी असेल रेकॉर्ड डेटला किंवा रेकॉर्ड डेटच्या आधी, तर त्यानंतरनं त्याचे शेअरची प्राईस काय होणार? ह्याच्यामध्ये भागिले 10 म्हणजे हे जे नंबर येईल त्यानं त्यानं डिव्हाईड करायचं त्या संख्येला. म्हणजे अल्मोस्ट ₹1000 च्या आसपास ओके, अल्मोस्ट जर का करंट मार्केट प्राईस जर का 10,000 च्या आसपास जर का असेल, तर ₹10,000 च्या आसपास तुम्हाला नवीन बजाज फायनान्सचा शेअर बघायला भेटणार. ओके. पण ज्यांच्याकडे ऑलरेडी शेअर्स आहेत, त्यांना हा चांगला बेनिफिट होतोय. पण नवीन सपोज कोणतरी एंट्री करायला गेलं, तर मे बी त्याच्यामध्ये प्राईसमध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, की कुणाला ह्याचा फायदा होणार आणि कधी होणार? जर का आपण ती गोष्ट बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये न्यूज अशी आली आहे, की बजाज फायनान्स शेअर प्राईस 4% गेन आणि त्याचं रेकॉर्ड डेट पण सांगितलं कंपनीनं. त्यांनी 1:2 चा स्प्लिट सोबतच 4:1 चा बोनस अनाउन्स केला. हा जबरदस्त आहे बोनस, जो की एका शेअरला 4 फ्री शेअर भेटणार. ओके. तर थोडक्यात जर का आपण ह्याच्यामध्ये आता हे कुणाला भेटणार, कधी भेटणार जर का बघायला गेलो अल्मोस्ट ओके. तर ह्यांचं जे न्यूज आहे त्या टायमिंगला अल्मोस्ट 9,739 च्या आसपासची प्राईस होती आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये रेकॉर्ड डेट जर का आपण बघायला गेले आय थिंक मंडेच्या आसपास रेकॉर्ड डेट आहे. ओके. तर मंडे आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेत, की हे सगळं सेट कधी होणार आहे मंडेला म्हणजे सोमवारी 16 तारखेला हे सगळं सेट होणार. आता एक गोष्ट नीट ऐकून घ्या, की जी रेकॉर्ड डेट असते, ओके. रेकॉर्ड डेट किती तारखेला? 16 म्हणजे बहुतेक 16 तारखेच्या आसपास हे पूर्णच्या पूर्ण प्राइजेस तुम्हाला नवीन प्राईस बघायला भेटेल मे बी. ओके. तर ज्यांच्याकडं हा शेअर फ्रायडेच्या आधी ज्यांच्याकडे आहे, ओके. T+1 वर्किंग डे, T+T डे पण आहे. तर त्याच्यामुळं फ्रायडेच्या आधी किंवा थर्सडे ओके. आपण एक गोष्ट आधी बघायला गेलो थर्सडेच्या आधी म्हणजे ते 16 तारखेच्या आधी बिकॉज त्याच्या आधी सॅटर्डे, संडे येतंय तर ते पकडायचं नाही. फ्रायडे एक येतोय. थर्सडेपर्यंत किंवा थर्सडेच्या आधी ज्यांच्याकडे पण शेअर्स असतील त्यांना किंवा त्या शेअर होल्डरना चांगलीच ह्याच्यामध्ये आपल्याला लॉटरी लागलेली बघायला भेटू शकते. ओके. आणि जर का तुम्हाला ही कन्सेप्ट बघायची असेल, तर डेफिनेटली तुम्ही इथं आर्टिकल आहे, ह्या आर्टिकलला बघू शकता. जर का व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट शिकायचं असेल, तर डेफिनेटली WhatsApp करा ह्या WhatsApp नंबरवरती.